सांगलीच्या शिराळा तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेती शिवारात पाणी साचलंय। शेत शिवाराला तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे भात पेरणी पूर्व मशागती या थांबल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। सरकारनं यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। शिराळा तालुक्यात डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतलं जातं, मात्र पावसामुळे या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। रोहिणी नक्षत्र म्हणजे 25 तारखेला रोहिणी निघते आणि 25 तारखेच्या रोहिणीच्या नक्षत्रावर ह्या भागातले सगळे लोक धुळवापाची पेरणी केली जाते आणि ती पेरणी करत असताना जो पाऊस पडला, तो पाऊस अतिशय जास्त पडल्यामुळं शेतकरी एवढा चिंताग्रस्त झाला आहे की त्याला काय करता येणार झालंय। रानामध्ये पाणी साठले, मशागती करायचं म्हटलं तरी सुद्धा अडचण अशी निर्माण झाल्या की 9-10 दिवसापासून जो पाऊस पडलाय, 9-10 दिवस जो पाऊस कंटिन्यूस पडतोय, त्या पावसामुळे शेतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठले की शेतकऱ्याला तिथं जाता येणार झाले आणि त्यामुळं भात कसं पेरावं, काय पेरावं या चिंतात शेतकरी असा डोक्याला हात लावून बसलाय आणि शेतकरी बळीराजा हा हवालदिल झालाय। त्यामुळं ह्या मार्ग काढण्यासाठी राज्य शासनानं काहीतरी हा मार्ग काढावा।